मनसेचे माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह 3 नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन 1 महिना उलटत नाही, तोच मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेनेनं एकेकाळचे छगन भुजबळ यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहुबली नगरसेवक नय्या खैरे, मनसेच्या नगरसेविका रत्नमाला राणे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन दोन्ही पक्षांना धक्का दिलाय। या दोघांबरोबरच मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे DG सूर्यवंशी यांची घरवापसी झाली आहे। इतर सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पदाधिकारी सांगतायत। 4 वर्षांपूर्वी 19 संख्याबळ असणाऱ्या शिवसेनेचं आज सभागृहातलं संख्याबळ 28 वर जाऊन पोहोचलंय। यात सर्वाधिक 6 नगरसेवक मनसेतून आलेत। कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा लोक प्रवेश करतात तेव्हा त्याचा अर्थ सरळ असतो की त्या पक्षाचाच आवाज त्या शहरात चालू असतो। या शहरात शिवसेनेने काढलेला मोर्चा असेल, शिवसेनेचा हाऊसमधला आवाज असेल, या सर्व गोष्टींची आकर्षित होऊनच ही सगळी मंडळी येते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोक काय येतात, काय केले या शहरामध्ये त्यांनी आपण बघतो आहोत। या लोकांचा भ्रमनिरास झाला। बरं, ही सगळी मंडळी कोण होती? मूळ शिवसैनिकच होती। महापालिकेत सत्तेत असूनही मनसेला एका पाठोपाठ एक धक्के बसतात। त्यामुळे सैरभैर झालेल्या मनसेनं कायदेशीर लढाई सुरू केली आहे। पक्षाचा आदेश धुडकावून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या शोभना शिंदे आणि निलेश शेलार या दोघा नगरसेवकांविरोधात मनसेनं विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। त्या सुनावणीत विभागीय आयुक्तांनी या दोघा नगरसेवकांचं पद रद्द करून पक्षांतर करणाऱ्यांना दणका दिलाय। ज्यांनी बंडखोरी केली असेल, ज्यांनी पक्ष सोडला असेल, त्यांना त्या ठिकाणी व्हीप बजावणार आहोत पक्षाच्या आदेशानुसार। आणि त्यांनी व्हीप नाकारला, व्हीप झुगारला, व्हीपच्या विरोधात मतदान केलं, अशीच कारवाई त्यांच्यावरती आम्ही करू। आणि तो निकाल लवकरात लवकर लावून जे घर बेदे आहे, जे घर सोडे आहेत, त्यांना एक चांगल्या प्रकारचा धडा ह्या निकालांनी मिळालेला आहे। आगामी काळात सर्वच पक्षात आयाराम गयारामच्या राजकारणाला उधाण येणार आहे। शिवसेना, मनसे, भाजप फॉर्मात दिसत आहेत। मात्र या सर्व चढाओढीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमबॅक करण्याकरता खडतर प्रवास करावा लागतोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।